बेळगाव सरकारच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होणार आहे। हलगा येथील सुवर्ण सौध इथे 10 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे। अधिवेशनात 5 विधेयकांवरती चर्चा होणार आहे। अधिवेशनासाठी 6000 पोलिसांसोबतच 8500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत। आज विधानसभा अध्यक्ष यूटी कादर यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। हे अधिवेशन आदर्श पद्धतीने साकारण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं। बेळगाव सरकारचं आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। तर कर्नाटक सरकारचं बेळगावात अधिवेशन होणार आहे आणि यावेळी महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात बंदी घालण्यात आली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यास राज्यातील नेत्यांना कर्नाटक सरकारनं बंदी घातली। ही बंदी झुगारून कोल्हापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक बेळगावला जाण्यावरती ठाम आहेत। सकाळी 10 वाजता बाईक रॅली काढून ते बेळगावला जाणार आहेत। बेळगावात आज कडक पोलीस बंदोबस्त आहे आणि बॉर्डरवरती सुद्धा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निदर्शनं केली जाणार आहेत। नेमकी बेळगावात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्यासाठी ज्या 5 ठिकाणी परवानगी मागितली होती त्या 5ही ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। याशिवाय महाराष्ट्रातल्या नेत्यांना बेळगावसह सीमा भागात प्रवेशबंदीचा आदेश देखील कर्नाटक प्रशासनाने लागू केला आहे। या निमित्तानं सोमवारी सकाळचा आजचा दिवस आहे आणि आजपासूनच बेळगावचं विधिमंडळाचं अधिवेशन इथं सुरू होत आहे। मी बेळगाव शहरातल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात उभा आहे। आपण बघू शकतो नेमकं याच ठिकाणी देखील 11 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निदर्शन होणार आहेत आणि या हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनाचा निषेध केला जाणार आहे। आपण बघू शकता की धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 300-400 पोलीस या चौकात उभे करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारचा पोलीस बंदोबस्त बेळगाव शहरातील ठिकठिकाणातल्या चौकामध्ये उभा करण्यात आलेला आहे। एकूणच बेळगाव शहरामध्ये जे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते 10 दिवसाचं कर्नाटक विधिमंडळाचं, त्यासाठी अख्खी राजधानी बेळगावमध्ये शिफ्ट करण्यात आलेली आहे। बेळगाव शहरामध्ये या अधिवेशनासाठी 6000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। एकूणच बेळगाव शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। एकूण बेळगाव सीमा लढा जो आहे तो जो सुप्रीम कोर्टात सध्या प्रलंबित आहे आणि सुप्रीम कोर्टात हा दावा सुरू असताना कर्नाटक सरकार इथे विधिमंडळाचं अधिवेशन घेत आहे। 2009 पासून दरवर्षी या ठिकाणी बेळगावच्या बांधण्यात आलेल्या सुवर्ण विधानसौधमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन घेण्यात येत आहे। यंदाही देखील हे अधिवेशन आजपासून होत आहे। तर या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचं जे आंदोलन आहे ते दडपून टाकण्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेला आहे। मात्र जरी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही 11 वाजता निदर्शनं करू आणि या अधिवेशनाला लोकशाही माध्यमातून उत्तर देऊ अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळीकडून घेण्यात। पोलीस बंदोबस्त आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं